अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी तालुक्यातील पांढरी खानापूर या गावातील प्रवेशद्वाराचा जो आहे तो मुद्दा चिघडलेला आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर हजारो नागरिक जे आहेत ते अमरावतीच्या विभागीय आयुक्त कार्यालयावर धडकलेले आहेत। प्रवेशद्वाराची जो आहे तो मंजूर केलेला होता ग्रामपंचायतच्या ठरावामध्ये 2020 मध्ये, परंतु त्याचं अद्यापही काम झालेलं नाही। गावातील काही नागरिकांचा त्या प्रवेशद्वाराला विरोध असल्याचा आरोप जो आहे तो संपूर्ण नागरिकांनी केलेला आणि त्याच पार्श्वभूमीवर 3 दिवसापूर्वी पांढरी खानापूर या गावातनं मोठ्या संख्येने जो आहे तो लॉंग मार्च जो आहे तो मुंबईच्या दिशेने निघालेला होता। तत्पूर्वी संपूर्ण हे नागरिकांनी जे आहे ते विभागीय आयुक्त कार्यालयावर 2 दिवसापूर्वी येऊन यांच्या शिष्टमंडळानं जी आहे ती विभागीय आयुक्तांची भेट घेतली, चर्चा केली। त्या दरम्यान जो आहे तो 3 दिवसांचा कालावधी जो आहे तो विभागीय आयुक्त निधी पांडे यांनी मागितला आहे। जोपर्यंत तोडगा निघणार नाही तोपर्यंत या ठिकाणाहून हटणार नाही असं संपूर्ण नागरिकांचं म्हणणं आपण बघू शकतो। याच ठिकाणी कडकडत्या उन्हामध्ये संपूर्ण नागरिक थांबलेले आहेत। जोपर्यंत प्रवेशद्वाराचा मुद्दा निकाली निघत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणाहून हटणार नाही अशी यांची मागणी आहे। मोठ्या संख्येने महिला या ठिकाणी आहेत आणि ठिय्या आंदोलन करतात। गेल्या अनेक महिन्यांपासून जो आहे तो या गावातील प्रवेशद्वाराचा वाद जो आहे तो सुरू आहे, परंतु कुठलाही तोडगा अजून निघाला नसल्याचा आरोप या नागरिकांचा आहे। गावातील काही नागरिकांकडून त्रास होतोय, विरोध होतोय असं देखील या संपूर्ण नागरिकांचं म्हणणं आहे। आणि त्याच पार्श्वभूमीवर यांनी जे आहे ते अमरावतीच्या विभागीय आयुक्त कार्यालयावर धडक दिलेली आहे। 3 दिवसांचा जो आहे तो वेळ विभागीय आयुक्तांनी मागितलेला होता आणि त्याच पार्श्वभूमीवर या ठिकाणी त्यांनी ठिय्या आंदोलन केलेलं आहे। उद्या जो आहे तो 3 दिवसांचा वेळ संपणार आहे। त्यानंतर या आंदोलकांची नेमकी काय भूमिका असणार आहेत हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। कॅमेरामॅन अनिकेत दातोंडेसह मी स्वप्नील उमप, TV9 मराठी, अमरावती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।